माई पैसे काढा बरं, पैसे काढा लवकर, चला द्या 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 द्या. अगं काय किती हावरेपणा हा. सतत काय आपलं पैसे पैसे पैसे, किती हवे तुला पैशाची. अख्खं जग हावरंय पैशा पाठी. सगळं जग ना पैशाच्या पाठीच धावतंय माई. आणि तसं बी आता तुम्हाला मी जी बातमी सांगणार आहे की नाही, ती ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःच मला पैसे द्या द्या. हो का? अशी काय मोठी बातमी सांगणार आहे, सांग बरं पटकन. मी जी बातमी सांगणार आहे ना, ते ऐकल्यानंतर तुमचं डोकंच फिरणार आहे. माझं ना डोकं आधीच फिरलंय जयंती. तुझ्या त्या लाडक्या नंदेने माझं डोकं फिरवलंय आणि ते तोवर टाळ्यावर येणार नाहीये आणि शांत होणार नाहीये जोवर मी तिचा पूर्ण बंदोबस्त करत नाही. तू आधी काय झालं ते सांग मला. अमृता आहे ना, अमृता, तिचं बाळ गेलंय ना. अहो त्यानंतर ठारविडी झाली ती. हा अहो एक बावली आहे ना, त्या बावलीला स्वतःचं बाळ समजतीये. काय? अमृता एका निर्जीव बावलीला आपलं बाळ समजते? हा अहो मला लय विचित्र वाटलं. मी डायरेक्ट जाऊन बोलले, अगं ए येडे, अगं बावली आहे ती, बाळ काय म्हणते तिला, हा खेळते काय त्याच्यासोबत. भडकली ना माझ्यावर. मला वाटेल तसं बोलली, अखंड तांडव केलं. बाई 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 भयानक होतं ते सगळं माई. आणि मग हे सगळं बघत असताना तिचे घरचे काही बोलले नाही? येडे झालेत ते पण सगळे, सगळी येड्याची गँग. मी जरा बोलायला गेले तर ती तिलोत्तमा मॅडम भडकली आणि तिनं मग असं म्हणजे काय केलं सांग मला. नाही म्हणजे असं काही विशेष नाही. त्यांनी आपली म्हणजे त्यांना राग आला ना, मग असं थोडंसं आपलं असं म्हणजे असं म्हणजे सांग ना काय ते असं असं काय करतेस. खवाडीत मारलं माझ्या. काय? हे तर एकदम मस्त झालं, छानच झालं. तुम्हाला मजा येते होय? अगं वेडे, अगं अमृताला वेड लागलं आणि तिची मनस्थिती बिघडलीये. ही आपल्यासाठी नामी संधी चालून आलीये. मला नाही कळलं म्हणजे. आता हे बघ, बायकोचं डोकं ठिकाणावर नाहीये हे म्हटल्यावर नवऱ्याचंही डोकं ठिकाणावर राहणारच नाही की नाही. बायको वेडी पिशी झाली तर नवरा काय कमी वेडा होईल. आणि याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा. तो राजकुमार ना, त्याला मी चांगलं ओळखून आहे, तापट डोक्याचा आहे तो. हा अगं सारखे सारखे चुका करत असतो आणि घरचे त्याला माफ करत असतात. आणि त्याचाच फायदा घेऊन त्याला फोडून आपण त्या घरात शिरायचं. आणि एकदा का त्या घरात शिरलं की मग तुझ्या लाडक्या नंदेचा काटा काढायचा. आपण शिरूया म्हणजे मी शिरणार नाही. मी काय त्या वेड्या लोकांच्या घरात जाणार नाही. सगळे वेडे झालेत, मला बिठार वेड करतील. जे काय करायचं माहिती तुम्ही करा. तुम्ही आपले माझे पैसे द्या बरं, द्या. हा निघाले का काय? तसं नाही म्हणजे माई 500 रुपये असले तरी करेन मी काम. असं जाऊ न कर. यासाठी पण नाही. यासाठी तर स्वर्गात जाऊन येईल हो जयंती. द्या. यासाठी स्वर्गात आणि त्यासाठी नरकात मी जायला तयार आहे. जाऊ का? हा ते कधी जायचं ते मी सांगेन तुला. हा स्वतः पाठवेन तुला मी. थँक्यू. आपण एक काम करूया, उद्या आपण लवकर उठूया आणि गार्डन मध्ये जाऊन कोवळं कोवळं ऊन घेऊया. तुला छान आणि हो उद्या मावशी येणार आहेत माझ्या छकुलीला अंघोळ घालायला, गरम गरम पाण्याने अंघोळ घालायला, छान तुझी मालिश करायला. अशी अशी तेलाने अशी मस्त मालिश करणार आहे तुझी. तुला इतकं छान वाटेल ना. वहिनी, बाळ झोपत का नाहीये? बाबांवर गेलंय. टिट्टो बाबा. इतकी हट्टी आहे ना, अख्खा दिवस हिला अंगावरच घेऊन फिरवा, खाली ठेवली की रडायला सुरुवात. हट्टी आहे ना खूप. बापासारखी. एक विचारू का? ते बाळ बघा ना, अजिबात हलत नाहीये. म्हणजे मी मगापासून बघते, ते एकटक बघतंय, त्याच्या पापण्याही हलत नाहीयेत. त्याच्या मुलगी आहे ही, छकुली. छकुली म्हणते मी तिला, हो की नाही? माझी छकुली आहे, छकुली. छकुली, 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 इथे इथे बघ छकुली, इथे बघ.
बघतच नाहीये ती, तुमच्याकडेच बघते. बघा ना, बघत नाहीये. हे बघ, बघितलं बघितलं की नाही? कशी बघते बघ, कशी हसते बघ तुझ्याकडे बघून, हो की नाही? आणि कसं आहे ना, तुझा आवाज पहिल्यांदा ऐकलाय ना तिने, म्हणून बघत नाही. घाबरली ती. तू घाबरली ना, सावली काकूने तुला घाबरवलं ना, तू पण तिला हो कर. कसं घाबरवलं तिला, सावली काकूला आपण घाबरवलं. हसतही नाही आणि रडतही नाहीये ती. पहिल्यांदा बघतेस का बाळ? अगं बाळांचं हे असंच असतं, हसतच असतात ते, अख्खा दिवस हसत असतात, हो की नाही? आमची छकुली बाबा अख्खा दिवस हसते, फक्त भूक लागली ना की रडायला लागते. इतकी रडते, मग इतकी रडते, तेव्हा मात्र सेम बाबांसारखी वागते, हट्टी. ही बाई बघ, हसली बघ, हसली हा, इथे असं केलं की हसते, किती गोल हसते, हो की नाही? कशी हसली ना माझी खूप. मुली काकूला ना कळतच नाही, दिसतच नाही तिला. थंडगार आहे तिचं अंग खूप. म्हणजे लहान बाळाचं शरीर उबदार असतं ना. थंड पडली आहे, खूप द्यायला पाहिजे. असं बोलून उपयोग नाहीये. बहिणींच्या मनावर या भावलेने पूर्णपणे ताबा मिळवलाय. वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतील. चालू कर, चालू कर. राजकुमार, कसा आहेस? आज आपण सकाळीच भेटलो, तू रागात निघून गेलास, पण मग नंतर जयंती भेटली मला. तिने सगळं सांगितलं की घरी काय झालंय, अमृताची अवस्था, सगळं ऐकून वाईट वाटलं रे, खरंच वाईट वाटलं. जे माझ्या नशिबात होतं तेच घडलंय. राजकुमार, नशिबात होतं की नशिबात वाढून ठेवलं कोणीतरी मुद्दाम? मला त्या सावलीचा राग येतो, राग. अरे कशी पोरगी आहे ती, ज्याच्या आयुष्यात जाते त्याच्या आयुष्यात अंधारच करून टाकते. अपशकुनी कुठली, कधी कोणाचं भलं होऊ देणार नाहीये ती. माझ्या आयुष्यात आली, माझंही आयुष्य उद्ध्वस्त केलं, आता तुमच्या घरात आलीये. सगळ्यात जवळचं कोण होतं तिच्या घरात? अमृता.